चांगली योजना होती आणि त्याचा या बांधकाम कामाने फार मोठा लाभ घेतलेला होता. परंतु महात्मा फुले जीवनदायी योजना आल्यानंतर ही अशी दुहेरी योजना होऊ नये म्हणून ती बंद केली होती. आता तरी महात्मा फुले योजना ही 5 लाख रुपयेपर्यंत आणि पांढऱ्या रेशन कार्ड सहित लोकांना मिळणार असल्यामुळं ही योजना तूर्त शासनाने बाजूला ठेवलेली आहे. निश्चित करतायत. अजित पवार यांची जी राष्ट्रवादी आहे त्यांना साधारण किती जागावरती तुमचा क्लेम आहे आणि कोणत्या जागाचा साधारण? नाही, आता तिन्ही नेते पक्षांचे जे आहेत म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदेसाहेब गट आणि भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष आहे. या तिघांची नेतेमंडळी बसून ठरवतील त्याप्रमाणे आम्ही कार्यकर्ते अंमलबजावणी करू. रस्ते नाही तर निदान हाडांचे दवाखाने तरी बनवा असं त्यांचा. आता 100 कोटीचे रस्त्याचं काम सुरू आहे. पुन्हा 100 कोटी मागितलेले आहेत. पहिल्यांदाच IRBचे जवळजवळ 50 किलोमीटर रस्ते झालेले आहेत. पण ते बरेचसे रस्ते आता पूर्ण होतील. आता हाडाचे दवाखाने बनवायची काही गरज नाही, आपण रस्तेच करू ना, फार गुळगुळीत करू. आणखी म्हणजे कोल्हापुरी चप्पलच्या नावगिरी रोखण्यासाठी ते नेमके कशा पद्धतीने? यापूर्वी कोल्हापुरी चप्पल हे फार मोठ्या प्रमाणात हे निर्यात होत होते. त्यामध्ये तुम्ही म्हणताय त्याची बनावटगिरी सुरू झाली. त्यामुळे आता त्याने त्याचं एक QR कोड करून एक चिप बसवायचं असं काहीतरी ठरलेलं आहे. ती नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे. त्यामुळं कोल्हापूरचा जो चप्पल आहे ते खरे चप्पल परदेशात जातील किंवा इतर जातील आणि त्यामुळं बनावटगिरीला आळा बसेल. त्यांनी दावा केलाय की भाजपकडून मला सांगितलं जातं तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढावं. नाही, ती माझ्याकडे काही माहिती नाही. शिवाजी आढळराव पाटील तुमच्याकडे येत आहेत असे त्याची काही मला माहिती नाही. उद्या मुख्यमंत्री महोदयांनी इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नावरील बैठक बोलावलेली आहे आणि मला ते सर्वच नेत्यांना त्यांनी बोलावलेलं आहे. दुधंगा जे बचाव आहेत त्यांनाही बोलवलेलं आहे आणि इचलकरंजी पाणी व्हावं यासाठी जी समिती आहे त्यांनाही बोलवलेलं आहे. उद्या सविस्तरपणे चर्चा होईल. ही सीट भाजपकडे जाईल. मात्र भाजपनं या ठिकाणी निरीक्षक दिलेले नाहीत कोल्हापूर आणि हातकणंगलेसाठी. शिंदे गटाकडे राहिल्या म्हणायचं काय नाही, ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षावर सरकार स्थापन केलं त्यावेळी त्यांच्या जागा त्यांना द्याव्यात असं ठरलेलं होतं. आता जे काय व्हायचं असेल तर दोघांच्या संमतीनं होईल. असणार आहे महायुतीसमोर कशा पद्धतीनं हे आव्हान? आता ते लोकांनी ठरवायचं आहे काय. आता महाराजांनी राहू नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. ते सगळ्यांचा आमचा आदर्श होते. त्यांनी राजकारणात यावं का न यावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, लोकशाही आहे. पण आम्हाला वाटतं ते एक आदर्श स्थान असल्यामुळं ते तसंच राहावं अशी आमची इच्छा होती. 2009ला एक इतिहास झाला. पवार साहेबच आग्रही होते. आता सुद्धा पवार साहेबच हे सगळे गाठ मारताना पाहिजे. ठीक आहे, आता ते लोकशाहीमध्ये लोकांनी ठरवायचं असतं कुणाला निवडून द्यायचं, ते लोक ठरवतील. महायुतीच्या उमेदवारांची सगळी जबाबदारी ही आपल्या खांद्यावर असणार आहे. त्या पद्धतीनं कारण दोन्ही उमेदवार हे आपल्याला निवडून आणावे लागतील जर कोल्हापूर जिल्ह्यात. आता महायुतीच्या एका घटक पक्षाचा मी मंत्री आहे आणि महायुतीमध्ये आहे. त्यामुळं दोन्ही लोकसभेच्या जागा निवडून आणण्यासाठी आम्हाला जीवाचं रान करावं लागेल, हाडाची काढायला लागतं, पाणी करावं लागेल आणि दोन्ही जागा निवडून आणावी लागतील. शासनाच्या कामगार विभागामार्फत व महायुती शासनाच्या वतीनं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळाच्या वतीनं या जी आपण साहित्य वाटप करतोय म्हणजे ग्राहकोपयोगी वस्तूंचं वाटप त्याचा शुभारंभ आज कोल्हापूर जिल्ह्यातून झालेला आहे. यामध्ये आपण 17 वस्तूंचा समावेश असलेला संच त्यांना आपण देतोय. त्यामध्ये 30 नग देण्यात येतील. त्यामध्ये 4 ताट, 8 वाट्या, 4 पाण्याचे ग्लास, 3 पातेली, त्यानंतर झाकणासहित 2 मोठे चमचे, पाण्याचा जग, मसाला डबा, 3 डबे झाकणासहित, प्रेशर कुकर, पाण्याचा पीप इत्यादी वस्तूंचा जवळजवळ 9,000 रुपये किमतीच्या वस्तूचा संच आज नोंदणीत बांधकाम कामगारांना देण्याचं वाटप आणि याचा शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्यात झालेला आहे. आणि मी कामगार मंत्री असताना त्या अशा योजना आपण राबवलेल्या होत्या आणि मला 1% खाजगी 10 लाखाच्या वरील खाजगी आणि सरकारी इमारती आणि इतर कुठल्याही बांधकामासाठी सेस गोळा करून आपण फार मोठ्या कल्याणाच्या योजना राबवण्यामध्ये यश मिळालेलं होतं. आणि मला वाटतं यामुळं बांधकाम कामगारांच्या कामामध्ये त्यांच्या कुटुंबासाठी
आणि त्याच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची फार मोठी व्यवस्था या मंडळाच्या वतीने होते. मेडिक्लेम योजना